रुमाल कोणाचा आहे? तो शिवसेनेचा तिचाच आहे. कोणाला पैसे वाटत होते तुम्ही? हा व्हिडिओ आहे सिल्लोडचा, जिथं शिंदेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप होताना दिसतोय. नगरपालिका निवडणुकांचा प्रचार तापला असताना समोर आलेल्या या दृश्यांनी राजकीय वातावरण एकदम पेटवलंय. प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजप उमेदवार गणेश भूमकर आणि संतोष शिंदे यांनी दावा केला की सत्तार समर्थक याद्यानुसार रोख रक्कम वाटत आहेत. हातात रजिस्टर, मतदारांची यादी आणि पैसे घेऊन फिरत असल्याचा आरोप करत त्यांनी थेट जाब विचारला. यानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. या दरम्यान सत्तार समर्थकांनी भाजप कार्यकर्त्यांवर धावून जाण्याचा आणि हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र सत्तार गटानं सर्व आरोप ठामपणे फेटाळत ही सर्व राजकीय नाट्यमयता बीजेपीचीच असल्याचा पलटवार केलाय. समोर आलेल्या व्हायरल व्हिडिओमुळे एक महिला आणि काही पुरुष पैसे आणि याद्या हातात घेऊन गल्लोगल्ली फिरताना दिसल्याचा दावा होत आहे. हा व्हिडिओ प्रचंड वेगानं व्हायरल होत असून स्थानिकांमध्येही मोठी चर्चा सुरू झाली आहे. रुमाल कोणाचा आहे? तो शिवसेनेचा तिचाच आहे. कोणाला पैसे वाटत होते तुम्ही? गाठीची बाई आहे, पैसे वाटवली. तुम्ही जर सर्वे करताय तुम्ही, तर रजिस्टर कुठे तुमचं? पेन कुठे? रजिस्टर कुठे? रजिस्टर कुठे आले? पेन वही कुठे? सिल्लोडमध्ये समीर सत्तार विरुद्ध मनोज मोरेल्लू ही नगराध्यक्षपदाची सरळ आणि प्रतिष्ठेची लढत आहे. विधानसभा निवडणुकीतील निसटत्या विजयानंतर ही निवडणूक सत्तार कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. प्रचारात आतापर्यंत विकास कामांचीच चर्चा होत होती, पण आता लक्ष्मी दर्शनची हवा होतीये. ही घटना नेमकी सत्य की राजकीय स्टंट? दरम्यान या प्रकरणावर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू असली तरी अंतिम सत्य पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे. आतासाठी मात्र सिल्लोडमध्ये एकच प्रश्न घुमतोय, पैसा खरा की आरोप खोटे?